अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या एका वादाच्या केंद्रस्थानी आहेत. या प्रकरणाची सुरुवात बीड जिल्ह्यातील मस्साजो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर झाली. भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्या करताना प्राजक्ता माळी यांचे नाव घेतले. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन प्राजक्ता माळी. हा, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात वाटतं. त्यांनी म्हटलं, प्राजक्ता ताई सुद्धा आमच्या इथं येतात. यावर प्राजक्ता माळी प्रचंड संतापल्या. त्यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली आणि या विधानाचा निषेध केला. त्यांनी थेट विचारलं, परडीमधील कार्यक्रमांना कधीच पुरुष कलाकार गेला नाही का? पण त्यांच्या नावांचा उल्लेख का होत नाही? काल नाही तर गेले 1.5 महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे आणि गेले 1.5 महिने अत्यंत शांततेनं मी या सगळ्याला सामोरी जाते. सगळ्या ट्रोलिंगला, सगळ्या निगेटिव्ह कमेंट्सना. आणि ही माझी शांतता, माझी मूकसंमती नाहीये. एक व्यक्ती आपल्या कुठल्या तरी रागाच्या भरात, उद्वेगाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्यानंतर त्या 2 वाक्यांचा मीडिया 1000 व्हिडिओ करतो, तेवढेच शब्द पकडतो, त्याच्यावर 1000 व्हिडिओज बनतात युट्यूब चॅनल्सवर. मग एका सेलिब्रिटीला त्याच्यावर वक्तव्य करणं भाग पाडलं जातं. मग ती बोलते, मग परत पहिल्या व्यक्तीला वाटतं आता आपण बोललंच पाहिजे, मग ती परत व्यक्ती बोलते, मग आता परत बोलणं क्रमप्राप्त होतं, कारण आता नाही बोलली का, गप्प बसली का, मागे हटली, मग ही परत व्यक्ती बोलते. ही चिखलफेक चालू राहते. मला असं वाटलं की हा विषय इतका खोटा आहे, ही गोष्ट इतकी धादांत खोटी आहे, त्याला काही बेस नाही. एका सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सत्कार स्वीकारताना काढला गेलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट, धन्यवाद, हा एकमेव संभाषण, एक शब्द, याच्यावरून एवढी आवई उठावी. प्रत्येक जण भेटला त्यावेळी हे म्हणाला, प्राजक्ता योग्य करतेस, शांत राहा, धीरानं सामोरी जा. या अशा आवया उठतात आणि निघून जातात, सरपास होतात. तू शांत राहा, धीरानं सामोरी जा. आज ही वेळ येतेय, ही अत्यंत नामुष्की आहे. आणि ती वेळ आली आहे कारण एक लोकप्रतिनिधी याच्यावर टिप्पणी करतात. एखादी रूमर आहे, रूमरचंही खरं त्याला स्थान नाहीये, पण एखादी असंच उठलेलं वावटळाविषयी जेव्हा लोकप्रतिनिधी, जे लोक ज्यांना आपण जनतेनं निवडून दिलंय, आपले प्रश्न विधिमंडळात जाऊन त्यांनी आपले प्रश्न मांडावेत, आपल्यासाठी न्याय मागावा, आपल्या हक्कांचं रक्षण करावं, आपलं रक्षण करावं, अशी ज्यांच्याकडून आपली अपेक्षा आहे, अशी मंडळी जेव्हा आपल्यावर चिखल फेक करतात, तेव्हा ही गोष्ट गांभीर्यानं घेण्याची वाटली मला. आणि म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांसमोर आले. काल जर हे असं बोलले नसते तर मी तशी शांत बसले होते आणि मी याच्यावर कधी भाष्य केलं नसतं. पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला आज तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं. याशिवाय प्राजक्ता माळी यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगितलं, माझ्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी. दुसरीकडे सुरेश धस यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी ठामपणे म्हटलं, मी काही चुकीचे बोललो नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणावर शिवसेनेनेही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते नरेश मस्के यांनी म्हटलं, मराठी महिला कलाकार प्राजक्ता माळी यांचं नाव विनाकारण गोवलं जाते. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय असे निराधार आरोप करणं हे अत्यंत चुकीचे आहे. संपूर्ण प्रकरण अजूनही तपासाअंतर्गत आहे आणि यापुढे काय घडणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.